आणि आज घरात माझ्याकडे खूप जबाबदारी होती, जसं की खुशीला सांभाळून स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि ती माझं कधी एवढं काही ऐकतच नाही. तिला आता सगळं कळायला लागले, त्यामुळे पटकन अशा गवारीच्या शेंगा चहा वगैरे घेतला आणि वांग्याची भाजी पण केली होती. खुशी खूप वेड्यासारखं करत होती. त्यानंतर तिला झोपी लावलं आणि भाजीपालाही नव्हता फ्रीजमध्ये काहीच, तर चला म्हणलं शेतातून मेथीची भाजी आणूया. मग पटकन गेले असे 3-4च्या दरम्यान आणि मेथीची भाजी आणून घेतली. त्यात नणंदबाई पण आल्या होत्या, त्यांनी पण घेतली. छान अशी म्हणजे विदाऊट फवाऱ्याची असते ना ती आमच्या शेतामध्ये, तर मग आम्ही तीच घेतो दरवेळेस. असं भाजीपाला नसला ना तर आम्ही धक्काऊ काम करत असतो. त्यानंतर ती घेतली. त्यानंतर माझी छोटी बुट्टी पण आली होती, तिने पण हेल्प केली. तुम्हाला दिसतंय का एकही पान खराब नाही किंवा असं फवाऱ्याचं तर काहीच नाही. मस्त भाजी घेऊन घरी गेले. त्यानंतर नारळाला नाही का, हे फर्स्ट नारळ आहे, 4 वर्षानंतर येतं बोलले होते पण ते आलं. त्यानंतर एवढा मोठा भोपळा झाला. मी लास्ट 3-4 ब्लॉगच्या आधी टाकलेलं आहे की कारल्या वेल आणि भोपळ्याचा वेल, त्यात तुम्हाला बघितलं असं कारल्याची